मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये दाखल झालेली आहे नवीन खरेदी आणि या नवीन खरेदीविषयी आपण विचारूया। पालेगावमध्ये ही नवीन खरेदी आलेली आहे। बैलाचं नाव, बैल कुठले आले, कोणता मालक आहे आणि कोणत्या दावणीला आता तो पळणार आहे, ही सर्व आपण त्याची माहिती जाणून घेऊया। तर मंडळी, तुम्ही समोर बघू शकतात पालेगावचे दत्तबुवा थोरवे आहेत। त्यांच्या दावणीला हा नवीन नंदी आलेला आहे। तर आपण त्या नंदीची माहिती काढून घेऊया। सांगा, नाव सांगा नंदीचं सर्वात पहिले। नंदीचं नाव नंद्या. नंद्या नाव आहे। हा, नंद्या. आणि कुठल्या दावणीतून आले ते पण सांगा एकदा। संभाजीनगर. संभाजीनगर वरून आले ना? संभाजीनगर. आता काय खरेदी आहे का करार आहे? खरेदी झाली. खरेदी झाले का? आता कुठल्या नावाने बैल पळेला? या शेटच्या नावानं. दत्तबुवा थोरवे. दत्तबुवा शेठ यांच्या नावाने पळेल। आता पेपर वगैरे सर्व बनलेत का? बनलेत ना? आता काय सांगाल, खरेदी कितीची आहे म्हणजे जे करून काय आमच्या दोस्तांप्रमाणे तसं काही नाही, खरेदी काही सांगायची म्हणजे खरेदी नाही खाते आम्ही एवढं पैसे नाही पाहिलं म्हणजे हा बरोबर, म्हणजे खरेदी नाही सांगायची। खरेदीने सांगायची ना, ते आता कसं याला झालेलं आहे का बाबा, कुणी किती रुपयाला खरेदी आहे ती टाकायची नाही ना, ती सांगायची नाही, बरोबर असं आपल्या कमिटीचा नेम आहे। बरोबर, पण पेपर वगैरे क्लिअर बनलेत ना? हे पेपर आमचं झालेलं आहे समजा घरच्या हिशोबाने. आता त्यांचा आणि तुमचा संबंध काय जुने आहेत की काही नवीनच आहे? हा, पप्पू शेटचे त्यांचे संबंध आहेत ना, पप्पू शेटचे. त्यांच्यामध्ये आपण त्यांची पप्पू शेटला व्हिडिओ पाठवल्यात। पप्पू शेट्टी पप्पू शेटच्या मार्फत त्यांना बैल दिला आम्ही. आणि बुवानी मग पप्पू शेट्टी बुवानी व्यवहार केला, त्यांना पैसे आपण टाकून दिले सगळे। पैसे टाकून दिले। पप्पू शेटने वर पप्पू शेट्टी व्यवहार करून दिले। बरोबर, मग आता डायरेक्ट खरेदी आहे का काही असं? डायरेक्ट डायरेक्ट खरेदी आहे ना? मग आता कुठं पारख कोणी केली होती म्हणजे बघितलं कोणी? पप्पू शेटने. पप्पू शेट्टी आपले मांगरूळचे पप्पू शेठ। हा, मांगूरचे पप्पू शेट. पप्पू शेट्टी काकानेच केलं सगळं। बरोबर, एकदा तुमचं नाव सांगा। बाळू मोरे. बालू मोरे म्हणजे पूर्ण नाव सांगा ना बाळू तिकडे? रमेश मोरे पौरी. पौरी। आणि हा बैल तिकडे कुठल्या याच्यामध्ये पळतं? 3 फेरा 3 फेऱ्यामध्ये पळतोय। काय नंबर वगैरे काय झालेले आहेत का? झालेले आहेत त्याचे. किती नंबर झालेले आतापर्यंत? कुठल्या बैलाच्या पलाड्याला आहे? तो एमटीचा बैल घेतलेला आहे मी, तिकडे भरपूर गाडी, मी फक्त एकच मैदान आणलाय. एकच माहिती। हा, आता किती वय किती आहे, दाती किती झाले? आता तो करतात ती. करदात लावलंय ना? म्हणजे तुम्ही लहान असताना वाढवलेलं आहे का तुम्ही पण आता विकत? घेतला मी 1-1.5 महिना झाला. तुम्ही 1-1.5 महिना झाला घेतलेला आणि लगेच विकून टाकला? हा, ते शेट बोलले आम्हाला द्या म्हणे एवढा बैल, मग देऊन द्याला. बरोबर आहे। आता जसं तुम्ही सांगता की पप्पू शेटची पारख आहे आणि पप्पू शेटनी सांगितलं की हा बैल तुम्ही घेऊन टाका, हा, काय सांगाल पप्पू शेटचा आणि तुमचा संबंध? पप्पू शेटचा आमचा घरचा संबंध आहे आणि ते भाचं आहेत आमचे, आणि ते बोलते ते आम्ही घेणार. ते गेला ते बोललं ना, दत्ताबुवा ही वस्तू घ्यायची. बरोबर। आता तुम्ही स्वतः बघितलं असेल पळताना, समजा आम्ही- पप्पू शेटनी बघितलंय पण तुम्ही पण बघितलं असेल, काय वाटतंय? त्यांनी व्हिडिओ पाठवला पप्पू शेटला आणि व्हिडिओ वरती झाला ना, आम्ही आता फेरा पण मारला त्याचा ना, फेरा मारून दिला. बरोबर। चांगला आहे. आता बैल आजच मला वाटतं घरी आलंय। हा, आजच सकाळी आलेला सकाळी आला आहे होता ना, आता बोनेली पाठीमध्ये फेरा टाकला जीवाबरोबर जगदीश शेटच्या. आता मगाशीच हा, मगाशी कसा पळाला? चांगला पळाला. कुठल्या पाठीने पळाला? उजवीमध्ये. तो दोन्ही साईडला पब्लिकला बोलतो उजवी कांदी आणला आम्ही. आणि उजी कांदीला पळवला। बरोबर आहे। आता एकदा मला कुठल्या नावाने गाडी पळेल ना ती प्रॉपर माहिती द्या। दत्ताबुवा थोरवे यांच्या नावाने गाडी पळाला. याच्या नावाने, बरोबर आहे। चला, आता तुम्ही भाऊ काय बोलाल म्हणजे बैलाविषयी थोडकी माहिती? आता तो चॉईस घ्यायचा, पण काकाने मला फोटो पाठवला आणि काका बोलले पप्पू शेटने पाठवला, बोलू लगेच घेऊन टाक, कारण की आम्हाला आधा दुसरा लागतच नाही, मग आम्ही बैलच घेतो। आम्हाला याच्या एकच पहिले- बैल लागतो, 2 बैला लागत नाही. हा, याच्या पहिले आम्ही घेतला होता ना बासूर, आता आम्ही विकला तो आणि लगेच झाला उतरवला आज, मी त्याला परवा विकला आणि लगेच आज उतरवला यांनी। म्हणजे याच्या आधी तुम्ही एक बैल विकलाय? हा, विकला म्हणजे बोनेली हकलला, ते आमचा विचार होता, बोनेली जर नाही गुलाल घेतला त्या बैलांनी लगेच विकून टाकायचा. आणि आम्हाला जो बैल गुलाल घेतो ठेवायचा. मग आमच्या वासराने गुलाल घेतला त्यावेळी बोनेली, त्यांनी गुलाल नाही घेतला, लगेच सोमवार नेऊन विकून टाकला. मग लगेच हा आणला. नक्कीच आणला। आता सोमवारी यायला पण नेणार आहे, एकच ठेवायचा, आम्हाला एक बैल बरोबर लागतो खाली. बरोबर। मग आता काय अपेक्षा असतील तुमचं नाव चालवण्यासाठी? गुलालात राहावा कंटिन्यू, बस तेवढाच अपेक्षा आम्हाला, काय पैशाची आशा नाही, आमचं फक्त गुलालाच महत्वाचा। आता ज्या माणसाने दिले नावासाठी त्याने आता आमचं नाव करावं, आणि ते बोलतात बी सामनेवालं का बाबा तुमचं नाव करतील आणि तुम्ही सांभाळा पोरासारखा, बैल चांगला शांत आहे, गरीब आहे. बरोबर। चला, आता एकदा जाता तुम्ही यांच्या दावणीला बैल देतात तर खुल्या मनाने देतात का? एकदम कोल्ह्या मानाने. खुल्या मनाने देतात ना? हो, आम्ही जास्त गिजगिज बी नाही केला व्यवहारात, एका शब्दात व्यवहार झाला. बरोबर आहे। हा. चला, आता जाता पुन्हा तुम्हाला मी शुभेच्छा देईन। आणि मंडळी, आज आपण ही मुलाखत घेण्यासाठी नव्हतो आलो, दादांचा बैल इथं उतरला तर त्यावेळेला दादांनी सांगितलं की खरेदीचा एक आपला व्हिडिओ बनवा म्हणून आलाय। आज माईक ना माझ्याकडे समोरून व्हिडिओ बनवतं, थोडा सांभाळून घ्या, पाठीमागे कीर्तन पण चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो पण आवाज येत असेल। तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। चला.